नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे ते मी इथे दाखवते. त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर आज मी इथे बनवते भेंडी. भेंडी बघा मी या पद्धतीने कापून घेतलेली आहे. भरपूर मोठे मोठे तुकडे मी या भेंडीचे कापून घेतलेले आहेत. आतमध्ये मात्र आपल्याला कापताना व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की भेंडी किडेली आहे की नाही. तर ह्या पद्धतीने भेंडी कापलेली आहे. तर आता ही भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि तुम्ही म्हणाल ही शिजते का, तर हो ही शिजते. तर आता ही भेंडी मी किती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. त्यासाठी एक मी मिडियम साईजचा कांदा मोठ्या स्लाइस मध्ये कट केलेला आहे, एक टोमॅटो आहे आणि कढई मी इथे गॅसवरती ठेवलेली आहे. 2 ते 2.5 टीस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला भेंडीला फोडणी द्यायची आहे. एवढी छान ही भेंडी होते, अजिबात चिकट होत नाही. थोडंसं लसूण आणि याच्यामध्ये जिरं घालून मी हे कुटून घेणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. इथे कांद्याचा कलर व्यवस्थित बदललेला आहे. लसूण जिरं आपण घातलेलं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता घालायचे थोडेसे मसाले. थोडासा घातलेला आहे हिंग, अगदी थोडीशी हळद घालते. भेंडीमध्ये बऱ्यापैकी हळद घालत नाहीत लोक, नाही घातली तरी चालेल. अर्धा टीस्पून मी घातलेला आहे मिरची पावडर. हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. कापून घेतलेला टोमॅटो, याचबरोबर आपल्याला लगेच टाकायचं आहे जाडसर कापून घेतलेली भेंडी. चवीपुरतं घालायचं आहे मी. झाकण न लावता आपल्याला ही भेंडी आता मिडियम गॅसवर होऊ द्यायची आहे. भेंडी एकदा आपल्याला परत खालीवर चांगली मिक्स करायची. आंबट आपण पिकलेल्या टोमॅटोच्या व्यतिरिक्त काहीच घातलेलं नाही. ते भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि खायलाही खरंच छान लागतं. बारीक भेंडी तर आपण कापलेली बरेच जण करतात, सगळेच करतात जवळजवळ. ह्या पद्धतीने भेंडी करून बघा, त्याची टेस्ट खरंच छान लागते. थोडासा बदल असतो, पदार्थाची चव बदलते. बघा भेंडी मस्त तयार झालेली आहे. झाकण ठेवायचं कामही पडलं नाही. जर टोमॅटो साधारण आपला कच्चा असेल, त्याला लवकर पाणी सुटत नाही, मग थोडंसं आपल्याला वाफ येण्यासाठी झाकण्याची गरज पडते. पण इथे तसं काही करायची वेळ आलेली नाहीये, कारण आपले पूर्णपणे टोमॅटो पिकलेला होता, त्यामुळे आपल्याला असं हे करायची गरज नाही. हे बघा भेंडी मस्त आपली तयार झालेली आहे. तर या पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे. चपात्या इथे तयार आहेत. मस्त लेअर आपल्या चपात्यांना आलेले आहेत. हे बघा, तर गरमागरम चपाती आणि भेंडीची भाजी आपली तयार आहे. तर आजची ही जाडसर कापलेली भेंडी या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. एखादी रेसिपी मात्र तुम्हाला नक्कीच आवडू शकते. व्हेज नॉनव्हेज अनेक पदार्थ आहेत, एखादी रेसिपी आवडू शकते. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तर इथे मी घेतलेली आहे प्रोटीन युक्त सोयाबीनची चटणी. तर ह्या चटणीची रेसिपी चॅनलवरती जरूर देणार आहे. मस्त सकाळी सकाळी पोळी भाजीचा नाश्ता आणि त्यामध्ये आपली ही गरमागरम भेंडीची भाजी. मस्त वास सुटलेला आहे. अजिबात ही भाजी चिकट होत नाही. जाडसर कापलेली भेंडी आहे, त्यामुळे छान शिजल्या पण जाते आणि पिकलेल्या टोमॅटो बरोबर आपण मस्त ती भाजी होऊ दिलेली आहे. कमी पिकलेला टोमॅटो असेल तर झाकण ठेवा, अन्यथा झाकण ठेवण्याची गरज नाही.
आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्टमध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आजची ही जाडसर कापलेल्या झटपट होणारी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.